नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमृता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. मी इथं सर्वप्रथम एक कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. साधारण 2 ग्लास पाणी घालून ती कुकरमध्ये शिजवायला लावणार आहे. आपल्याकडे कढी हा भाजीला आणि आमटीला एक उत्तम पर्याय आहे. बऱ्याच वेळेला शुभ कार्यात सुद्धा तसेच कोणत्याही पूजेच्या समारंभात सुद्धा कढी केली जाते. कैरीचा सीजन असेल तेव्हा कैरीपासून, नाहीतर दह्यापासून, ताकापासून केली जाते. नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. ही कैरी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान शिजून निघते. इकडं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. कैरी आणि शेवगा याची कढी करण्यासाठी इथं मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अशा सगळ्या शिरा काढून घेणार आहेत. त्याचे असे सगळे दोर काढून घेणार आहे आणि मग त्या उकडून घेणार आहे. उकडताना यामध्ये थोडं मीठ घालणार आहे. मिठामुळं शेवग्याचे शेंग खाताना अळणी लागत नाही. शेवग्याच्या शेंगा ह्या कधीही कुकरमध्ये उकडून घेऊ नका. अशा सेपरेट आणि एक 10 मिनिटासाठीच उकडून घ्या. ही रेसिपी आवडल्यास एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. ही कैरी अशी उकडून झालेली आहे. थोडी गरम आहे, पण थोडं अशी थंड करून घ्यायची आणि त्याचा सगळा गर हा काढून घ्यायचा. ह्या कैरीच्या गरामध्ये जवळजवळ 12 लोकांची तरी कढी होईल. त्यामुळं निम्मा गरज मी इथं उपयोगात आणणार आहे. कढीसाठी बेसनपीठ पाण्यामध्ये असं कालवून घेतलेलं आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची आणि कोथिंबीर आणि थोडं आलं घेतलेलं आहे. सर्व साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. कैरीसाठी फोडणी करताना जिरे, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोड्या लाल सुक्या मिरच्या असं पहिल्यांदा घालून घेतलेलं आहे आणि ते घालून झाल्यानंतर मी इथं हळद घालत आहे. इथं तुम्हाला कोणतीही एक मिरची वापरायची असली तरी चालेल, परंतु दोन्ही मिरच्या वापरल्या तर कढीला उत्तम असा लाल मिरचीचा आणि हिरव्या मिरचीचा स्वाद लागतो. आत्ता आपण जे डाळीचं पीठ पाण्यामध्ये कालवून घेतलेलं होतं ते प्रथम फोडणीमध्ये घातलं आणि परत एक बाउलभर पाणीही घातलेलं आहे. डाळीच्या पिठाची गुठळी होऊ नये म्हणून सगळं डाळीचं पीठ दुसऱ्यांदा घातलेल्या पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये कैरीचा जो आपण पल्प काढलेला होता, कैरीचा गर काढलेला होता तो घातलेला आहे आणि शिवाय अजून एक बाउलभर पाणी घातलेलं आहे. अशी हे मी 6 माणसांसाठी कढी करत आहे. म्हणजे एक बाउल जर आपण कैरीचा गर घेतला तर त्याच्यामध्ये काय प्रमाण लागतं हे मी सांगितलेलं आहे. तुमच्याकडे थोडी कमी लागणार असेल 4 माणसांसाठी, 2 माणसांसाठी, त्याप्रमाणे कैरीचा गरही तुम्ही कमी जास्त करा. यामध्ये आता शेवग्याच्या शेंगा घालून गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावरती अवलंबून असते आणि शिवाय बऱ्याच जणांना खूप गोड कढी आवडत नाही किंवा बऱ्याच जणांना आंबट, गोड, तिखट अशी कढी आवडते. त्या प्रमाणात तुम्ही गूळ वापरा. पहिल्यांदा थोडी टेस्ट घेऊन बघा आणि मग गुळाचं प्रमाण ठरवा. त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घातलेली आहे आणि कढी म्हणलं, कढीला चव आणणारा पदार्थ म्हणजे आलं. आता मी 1 इंच आलं असं किसून घेतलेलं आहे आणि ते घालत आहे. ही कढी आमची आजी खूप छान करायची. कैऱ्या अशा झाडाला लागल्या की तिचा हा आवडता पदार्थ असायचा, कैरीची शेवगा घालून केलेली कढी. शेवग्याचं झाड तर पाठीमागं दारातच होतं आणि मग ही कढी. आजीकडं गेलं की असा कढी भात मस्तपैकी तूप घालून खायला द्यायची ना की अजूनही तिची आठवण येते. 10-15 मिनिटांनी ही कढी थोडीशी घट्टसर व्हायला लागेल. मी पण आजी जशी करायची तशीच कढी करण्याचा प्रयत्न केला, म्हणून
आज कैरीची शेवग्याच्या शेंगा घालून केलेली कढी आणि भात असा हा माझा जेवणाचा बेत. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.